चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। लोकहिताच्या योजना महाविकास आघाडी बंद करणार नाही। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चंदगड येथे शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन। लोकोपयोगी योजनांच्या नावाखाली महायुती सरकार राज्याची तिजोरी खाली करत असून त्या नावाखाली आम्हाला परत निवडून न दिल्यास त्या योजना बंद होतील असे सांगून त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग सुरू आहे। पण लोकहिताच्या कोणत्याही योजनावर महाविकास आघाडीचे सरकार गंडांतर आणणार नसल्याची ग्वाही शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले। चंदगड येथे रविवारी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष व्ही पाटील होते। प्रदेशाध्यक्ष म्हणाले, महायुतीच्या सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी आणि छत्रपतींच्या स्वप्नातील रयतेचे राज्य आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले। महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार दिला जाईल तो ताकदीने निवडून आणणार असल्याचे आश्वासन गणेश फाटक यांनी दिले। काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विष्णू गावडे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून तालुक्याची रणरागिणी नंदाताई कुप्पेकर बाभुळकर यांना संधी द्यावी अशी मागणी केली। तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीला जो कोणी उमेदवार द्याल त्याला भरघोस मतांनी निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। इथल्या लोकांमध्ये ग्रामीण शहाणपण असून ते नक्कीच योग्य निर्णय घेतील। आज महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या साथीने महाविकास आघाडीला विजयी करू असे त्यांनी सांगितले। यावेळी अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, रामराजे कुपेकर, नितीन फाटक, सिकंदर शेख, आप्पाजी गावडे, दौलत दळवी, MK पाटील, सागर सुभेदार, सुहास गुरव, आकाश भोगन, विष्णू तरवाळ यासह कार्यकर्ते उपस्थित होते। हीच टाळकी ताकद लावणार। संविधान बचावासाठी मी अमर चव्हाण, शिवाजी सावंत यासह काही जण वाड्या वस्त्या पिंजून काढल्या, पण त्यावेळी लोक ही चार टाळकी काय करतील अशी आमची टिंगल करत होती। पण लोकसभेच्या निकालानंतर त्यांना कळून चुकले की ही टाळकी काय करू शकतात। त्याच धर्तीवर विधानसभेसाठी ही ताकद लावणार असल्याचे उपाध्यक्ष भैरू खांडेकर यांनी सांगितले।